पिंजरा पिंजरा रे। आम्हा मुलींच्या बापांच्या आयुष्यात हा क्षण का येतो तेच कळत नाही. तिला आयुष्यभर एक क्षणही नजरेआड होऊ दिलं नाही. तिला असं स्वतःच्या हाताने स्वतःपासून दूर दूर करायचं. तुमच्या दोघांचं चालू दे, मी निघते, मला खूप काम आहे. अहो व्यायांच्याकडे जायचंय, पत्रिका घेऊन मी नागनाथला घेऊन जाते. अरे नागनाथ कशाला, मी आहे ना. अरे माझ्या मुलीचं लग्न आहे, मी स्वतः सगळी धावपळ करणार. माझ्या तब्येतीची तू अजिबात काळजी करू नकोस, ठणठणीत आहे मी एकदम. आनंदी, तुझ्या या होकारामागे खूप काहीतरी कारस्थान आहे, त्याचा सारखा संशय येतो. मला एकदा सांग, तुला जर त्रास होत असेल ना तर मी हे सगळं बदलू शकीन. तू जबरदस्ती करतोय का तुझ्यावर? मी कोणालाही घाबरत नाही, सांग. हे विष्णूलाही नाही घाबरत मी, सांग मला प्लीज. गोरख काका, माझ्यावर विश्वास ठेवा. हे समजा चालू आहे ना, ते माझ्याच भल्यासाठी चालू आहे. ठीक, तुला जर याच्यातच आनंद असेल तर मग आम्ही उगाच मध्ये खो नको घालायला. शेवटी तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे का? विष्णू आवडतो तर कशा बरोबर लग्न. आनंदे जे काही करशील ना ते तू मनापासून कर. मी आणि आनंदीनी तुम्हाला दिलेला शब्द पाळला. तुम्ही तुमचा शब्द कसा पाळणार आहात हे जाणून घ्यायचंय मला. मला काहीतरी विचारतोय मी काकू. तुम्ही तुमचा शब्द कसा पाळणार आहात? ठरल्याप्रमाणे तुमच्या दोघांचंही लग्न होईल. माझा आनंदीशीच लग्न झालं पाहिजे असा शब्द दिलाय ना तुम्ही मला. तुझं लग्न होईल आणि आनंदीचंही लग्न होईल एकमेकांशी. असंच ठरलंय ना? आपण ठरवलंय तसंच होईल. बाकी देवाची मर्जी. देवाची नाही, माझं लग्न माझ्या मर्जीने होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, यात कसलीही तडजोड होणार नाही. आणि मग त्यासाठी कुणीही जगलं किंवा मेलं तरी मला काडीचाही फरक पडणार नाही. मला एक कळत नाहीये, वीरनी त्या पोरीच्यात असं काय पाहिलं जे माझ्या नारायणीच्यात नाहीये. ही जावयाची जात एक नंबरची हरामखोर असते. आज ना उद्या ते फडा काढतातच. याने आजच काढून ठेवलाय. अक्का माझा ऐक, या सगळ्याला ती पोरगी जबाबदार आहे. तिचे तुकडे तुकडे करून फेकून देऊयात गावागावातून. नंदी माझी मुलगी आहे, नंदी माझी मुलगी आहे, नंदी माझी मुलगी आहे. मी तिचा मोठा देणेकरी, मोठा देणेकरी, मोठा देणेकरी, मोठा देणेकरी. जर आताही तिच्यावर अन्याय झाला ना तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. कारण मला माहिती आहे तुम्ही माझ्या चांगलंच करा. त्या पोरीला मी मारू शकत नाही, पण तिला वीर पासून कायमचं तोडू शकते. आणि आपण तसंच करायचंय. त्या बिचारीचा एकंदर स्वभाव बघता ती काहीतरी चूक नक्कीच करेल. आता तू सांग फक्त काय करायचंय ते, कारण आपल्या हातात वेळच राहिलेली नाहीये. तो पोरगाच्या पद्धतीनं तुझ्याशी बोलला, मला त्याच्या बोलण्यात बंडाची भाषा वाटली. त्याची काळजी तू करू नकोस. त्याच्या बापाचं बंड आजपर्यंत मी गावात चालू दिलं नाही. पोरगा काय चीज आहे. अक्का पहिला घाव कधी आणि कोणी टाकायचा एवढं सांग फक्त. खरं तर विष्णूच्या डाव्या हातचा मळ आहे हा, पण तू त्याला त्याच पोरीशी लग्नाची आशा दाखवून बसवून ठेवलाय अंगाला हळद लावून. एक वेगळीच काळजी आहे मला. खरं सांगू, विष्णू गुडघ्याला बाशिंग लावून तयार होईल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. हे मला त्याची काळजी वाटत नाही, कारण तू उद्या त्याला सांगितलंस की विष्णू तू लग्न करायचं नाहीस, आजन्म ब्रह्मचर्य राहायचंस, तर तो नाही थोडंच म्हणणार आहे. त्यामुळे आता आपण वीरचा विचार करूया आणि तो तात्या म्हणतोय तसंच काहीतरी करूया. पिंजरा